कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोदी सरकारच्या कॅबिनेटनं 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। तर मुंबईतील 126 अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत आणि 47 शाळा बंद केल्या आहेत। बेळगाव प्रश्न पुन्हा चर्चेत आलेला आहे। तर तमिळनाडूत पलानीस्वामींनी मोठं विधान केलंय। इस्रायलनं सिरियावर हल्ला केलाय, तर इंग्लंडनं लॉर्ड्स कसोटी जिंकली आहे पण मोठी चूक केली आहे। आणि सलमान रणबीरला सोडून विक्की सोबत लग्न करण्याचं कारण कटरीनानं सांगितलंय। या सर्व बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 17 जुलै वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात मोदी सरकारच्या कॅबिनेटमधल्या 3 महत्त्वाच्या निर्णयांची। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत 3 मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये कृषी, अर्थव्यवस्था आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला बळकट करण्यासाठी पावलं उचलली आहेत। त्यानुसार सरकार कृषी योजनेवर 24,000 कोटी खर्च करणार आहे। 36 केंद्रीय योजनांच्या समन्वयातून सरकार दरवर्षी 24,000 कोटी रुपये खर्च करत असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। तसंच NLCIL आणि NTPC मध्ये गुंतवणुकीला मान्यताही दिली आहे। अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात विस्तार करण्यासाठी NLC इंडिया लिमिटेडला 7,000 कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलेली आहे। याशिवाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की सरकार हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी NTPCला 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता देत आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मुंबईतल्या 126 अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्ह्यांची। शालेय शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता मुंबईत तब्बल 420 बेकायदेशीर शाळा सुरू आहेत। यापैकी 126 शाळा आणि संबंधित व्यवस्थापनांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर 103 शाळांवर दंडात्मक कारवाई आणि एकूण 47 शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विधानसभेत दिली आहे। विधिमंडळ सदस्य भास्कर जाधव, मनोज जामसुदकर यांनी बेकायदा शाळांचा मुद्दा उपस्थित केला होता। तसंच अशा शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या एकूण 40,891 विद्यार्थ्यांच्या आणि 1,666 शिक्षकांच्या भवितव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। यावरील लेखी उत्तरास भोसेंनी मुंबई विभागातील एकूण 420 बेकायदा शाळांपैकी 103 शाळांवर दंडात्मक कारवाई आणि 126 शाळांवर फौजदारी गुन्हे तर 47 शाळा बंद करण्यात आल्याचं सांगितलं। पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात बेळगावचा प्रश्न पुन्हा चर्चेत असल्याची। अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या तेलंगण सीमा विभागातील 14 गावांचा प्रश्न सुटलेला आहे। आता महाराष्ट्र सरकारनं दावा केलेली सीमा भागातील 865 गावं देखील राज्यात सामील व्हावीत, यासाठी अधिक ताकदीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे, अशी मागणी मराठी भाषिकांकडनं करण्यात आलेली आहे। तेलंगणमधील 14 गावं महाराष्ट्रात सामील करण्याच्या निर्णयावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत बोलले आहेत। सीमावादामुळे मराठी माणसाच्या जगण्यात अडचणी येऊ नयेत, ही महाराष्ट्र सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय। बेळगाव इथं प्रशासनानं जागा उपलब्ध करून दिली तर मराठी अध्यासन विभाग सुरू केला जाईल, तसे प्रयत्न देखील केले जात आहेत। याबाबत कर्नाटक सरकारसोबत बोलणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं। तर महाराष्ट्र सरकारनं दावा केलेली 865 गावं महाराष्ट्रात सामील व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारनं तातडीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील मंत्र्यांनी सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांसोबत चर्चा करून प्रश्नाला चालना द्यावी, असं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकरांनी सांगितलंय। पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पलानीस्वामींच्या मोठ्या विधानाची।
तमिळनाडूत आमची आघाडी विजयी होईल, पण सरकार मात्र अण्णा द्रमुक पक्ष स्वबळावरच स्थापन करेल, असं स्पष्टीकरण अण्णा द्रमुकचे नेते ई पलानीस्वामी यांनी बुधवारी स्पष्ट केलंय. यामुळे तमिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णा द्रमुक आघाडीला बहुमत मिळाल्यास राज्यात आघाडीचं सरकार स्थापन होईल. अशा आशयाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं मानलं जात आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपमध्ये वाद असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरही पलानीस्वामींनी स्पष्टीकरण दिलं. आमच्या पक्षात आणि भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीयेत. माध्यमांना काहीतरी खळबळजनक बातम्या हव्या असतात, त्यामुळे ते अशा बातम्या देतात. मात्र आमच्या आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. तमिळनाडूतील जनतेसाठीच भाजपाशी आघाडी केल्याचा दावा सुद्धा त्यांनी मागल्या आठवड्यात केलाय. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात इस्रायलच्या सिरियावरल्या हल्ल्याची. इराणसोबतच युद्धानंतर इस्रायलनं आता आणखी एका युद्धात उडी घेतली आहे. इस्रायलनं शेजारील देश सिरियावर हल्ला केलाय. इस्रायलनं राजधानी दमास्कमधल्या सिरियाच्या लष्कराच्या मुख्यालयावर आणि सिरियाच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केलाय. इस्रायलच्या लष्करानं याबाबत एक निवेदन जारी केलंय. दमास्कस प्रदेशातील सिरियाच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला करण्यात आलेला आहे, असं या निवेदनात म्हटलंय. ड्रूज नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केलाय. हे सर्व हल्ले ड्रूज समुदायाच्या संरक्षणासाठी केल्याचा दावा इस्रायलनं आता केलेला आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात. इंग्लंडनं लॉर्ड्स कसोटी जिंकून केलेल्या मोठ्या चुकीची. इंग्लंडच्या संघानं भारताविरुद्ध लॉर्ड्सवर झालेला कसोटी मालिकेतला 3रा सामना जिंकला खरा, मात्र हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरला. शेवटपर्यंत या सामन्यात दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चुरस दिसली. सामना जरी जिंकला असला तरी इंग्लंडनं एक मोठी चूक केली आहे, ज्यामुळे त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या स्पर्धेतील पॉइंट्स गमवावे लागले आहेत. इंग्लंडकडून निर्धारित वेळेपेक्षा 2 षटकं उशिरा टाकण्यात आली. त्यामुळे ICCनं त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतले 2 पॉइंट्स कापलेत आणि इंग्लंडची टक्केवारी घसरली. ते 2ऱ्या क्रमांकावरनं 3ऱ्या क्रमांकावर आले आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात. सलमान रणबीरला सोडून कटरीनानं विकीसोबत का लग्न केलं याबद्दल. कटरीना कैफ कायमच चर्चेत असते, पण तिनं आता तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केलाय. तिनं विकी कौशल बरोबरच लग्न का केलं हे सांगितलंय. एका मुलाखतीत ती म्हणाली आहे की मी रणबीरच्या कुटुंबाच्या जास्त जवळ नव्हते. मी रणबीर सोबत सुद्धा जास्त काळ घालवू शकले नाही. माझ्या लग्नाबाबतच्या निर्णयात माझ्या कुटुंबाचा निर्णयही महत्त्वाचा होता. मला अपेक्षित सगळ्या गोष्टी विकीमध्ये दिसल्या. तो एक कुटुंबाशी जोडलेला व्यक्ती आहे, त्यासाठी त्याचे आई बाबा सर्वस्व आहेत. त्यामुळे माझ्याही पालकांचा तो तितकाच आदर करेल असं मला आतून जाणवलं आणि मी विकीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.